मग आपल्याला माहिती अशी मिळत आहे की हॉल तिकीट फेब्रुवारीमध्ये येणार आहे. तर त्यामुळे काही काही मुलांनी प्रॅक्टिस बंद सुद्धा केलेली आहे किंवा कमी करून टाकलेली आहे. हे बघा, प्रॅक्टिस नॉर्मली चालू ठेवा, कारण जेव्हा तुम्हाला वेळ येईल त्या पिरियडला असं नको व्हायला तुमच्या बॉडीला झेपणार नाही आणि तुम्ही डबल प्रॅक्टिस करा असं विचार करू नका. म्हणून आजच तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस सुरू ठेवा. कारण मला काही कॉल आलेले आहे की त्यांनी प्रॅक्टिस डबल करून टाकलेली होती, कारण जवळ डेट आलेली होती. त्यामुळे काही काही मुलांना त्रास झालेला आहे, क्रॅम्प्स आलेले आहेत, पायात मोच आलेले आहेत. असं करू नका. शूज घातले नाही म्हणून पायात पूर्ण प्रॉब्लेम आलेले आहेत. तर शूज कंपल्सरी वापरा. तुमच्या बॉडीला झेपेल त्याप्रमाणेच प्रॅक्टिस करा. कोणाची कॉम्पिटिशन ठेवू नका, कारण ज्या वेळेस आपली पोलीस भरतीची जे मेन एक्झाम असणार आहे, मेन ज्या ग्राउंड असणार आहे, त्या पिरियडमध्ये तुमची बॉडी तुम्हाला साथ दिली पाहिजे. ह्या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा. तर प्रॅक्टिसमध्ये जर का बॉडी तुमची थकली तर मेन ग्राउंडमध्ये तुमचे मार्क मायनस व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो. म्हणून सांगतो की तुम्ही आतापासून हळूहळू प्रॅक्टिस चालू ठेवा आणि फायनल ग्राउंडला त्याची प्रॅक्टिस तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. अशाच व्हिडिओसाठी आपण नक्की पुढे भेटूया आणि पुढील व्हिडिओत मी तुम्हाला डाएट विषयी नक्कीच सांगणार, कारण डाएट खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग पुढील भेटूया. जय हिंद.